नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी काल जी तुम्हाला शिवलेसची कटिंग दाखवली होती, आज मी तुम्हाला ते शिवून दाखवणार आहे. तर बघा, ब्लाऊज पिसाचं कापड सोयीचं ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं जे कट केलेलं आहे ते ठेवून घेतलेलं आहे. तर बघा, आपल्याला आधी पहिले गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला उलटसुलट करायचं आहे. कारण याचा गळा मी वेगळा कापलेला आहे, त्याच्यामुळे याला पायपिंग वगैरे अजिबात आपल्याला करायची नाही आहे, उलटसुलट करायची आहे. तर बघा, तिथं कोपरा आलेला आहे, तिथं सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज पिसाचं कापड अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती छोटे छोटे कट मारायचं आहे. म्हणजे छोटे छोटे कट मारले की गळ्याला पलटायला एकदम सुंदर असं फिनिशिंगमध्ये येतं आणि व्यवस्थित फिनिशिंग येते, म्हणजे असं खेचल्यावानी वगैरे अशी अजिबात होत नाही. तर बघा, असे छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे या पद्धतीने आणि पिना काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असं आतमध्ये आता आपल्याला हे अस्तर आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि आता व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे. तर बघा, स्किप न करता तुम्ही बघा, म्हणजे आपल्याला कसं शिवायचं आहे स्लीवलेस ब्लाऊज ते पण तुम्हाला समजून जाईल. आणि समोरून एकदम सुंदर अशी डिझाईन आहे, कारण मी ती तुम्हाला म्हटली होती, कारण ती लेस कापलेली आहे मी बाईची, ती समोरून लावणार आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. तर बघा, आता ही खूप फेमस डिझाईन आहे की समोरून काठ किंवा लेस असली तर समोरून गळ्याला घेत असत्या. तर बघा, या पद्धतीने अशी काठोकाठ अशी टीप मारून घेतलेली आहे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर अस्तर लेवल अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, याची मी कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे एकदम सविस्तर, ती पण तुम्ही नक्की बघा. कालच्या याच्यामध्ये टाकलेली आहे, मी काल टाकलेली आहे. तर आज आता शिवण्याची दाखवत आहे की कसं शिवायचं आहे आपल्याला. तर बघा, या पद्धतीने असं अस्तर लेवल आपण टिपा मारून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पिसाचं कापड आता आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ह्याच पद्धतीने मी दुसरं पण रेडी करून घेतलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित कट करून झालेलं आहे या पद्धतीने. तर बघा, आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जी मी लेस कापून घेतलेली होती ब्लाऊज पिसाची ब्लाऊज कट करायच्या वेळेस, तर बघा, ह्या पद्धतीने आता आपल्याला अशी याच्यावरती अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी दम्मा लावून घ्यायची, कारण ह्याच्यावरती छोटे छोटे असे स्टोन, म्हणजे स्टोन नाही, असे वेगळेच असे मणी वगैरे आहे. तर बघा, हे दम्माने शिवायचं आपल्याला, सुई वगैरे आपलीवाली मोडू शकते. तर व्यवस्थित दम्माने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. शक्यतो सुई तर नाही तुटत याच्यावरती, पण तरी पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी एका बाजूने टीप मारल्यावर दुसऱ्या बाजूने पण टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते याचीवाली. तर बघा, व्यवस्थित असं टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि जी थोडीशी लेस राहिलेली आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. तर बघा, अशी कट करून घ्यायची आहे. तर कारण बघा, याच्या खाली ते छोटे छोटे मणी आणि ते येतं, त्याच्यामध्ये हे थोडंसं जड जातं कट करायला. तर बघा, हे कट करून झाल्याच्या नंतर तर बघा, मी समोरचा दुसरा भाग पण असा सेम ह्याच पद्धतीने रेडी करून घेतलेला होता पहिले. तर बघा, दोन्ही भाग आपले व्यवस्थित रेडी झालेले आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी आपली लेस लावलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता जे समोरचं पॅटर्न आहे प्रिन्स कटचं, तर ते घ्यायचं आहे. तर बघा, आता हे मधून असं कट करून घेतलेलं आहे. जेव्हा मी कट केलं हे मी तेव्हा बाजूबाजूला कट नव्हतं केलं. तर बघा, ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं प्रिन्स कटचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सगळ्या बाजूने आपल्याला अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. हे खूप सिल्की कापड आहे आणि असं फुगतं पण, तर आपल्याला व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूकडून टीप मारून झाल्याच्या नंतर अस्तर लेवल आता आपल्याला हे ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, दुसरं पण सेम आपल्याला तसंच रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही पण रेडी झालेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आता जे पॅटर्न आपण रेडी करून घेतलेलं आहे ते दोन्हीकडच्या दोन भागाने असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि बघा, असं आपल्याला खालच्या बाजूने याला जोडीत जायचं आहे प्रिन्स कटचा भाग. तर बघा, असं आपल्याला ठेवायचं आहे आणि अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारीत चालायची आहे व्यवस्थित. तर बघा, आपल्याला अजिबात खेचल्यावाने असं ओढायचं नाही, कारण खेचल्याच्या नंतर ब्लाऊज पिसाचं कापड आणि ताणलं पण जातं आणि शिवल्याच्या नंतर एक कमी एक जास्त भाग होतो. तर त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे कमी पडायला नको आणि जास्तीचं पण व्हायला नको. तर बघा, व्यवस्थित आपलं एकदम सुंदर असं बरोबर पॅटर्न तयार झालेलं आहे, एकदम क्लिअर कट बसलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा, डबल टिप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जी हुकाची किंवा काजाची बाजू म्हणतो आपण, इकडची पट्टी का गळ्याची इकडची, तर बघा, अशी मधोमध भाग घ्यायचा आहे आपल्याला मध्य, काहीतरी किंचित आपण असा टक्स मारतो तसा आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा, मी टक्स मारून घेतलेला आहे किंचित काहीतरी आणि हे बघा, असं व्यवस्थित आपल्याला फुगा असा एकदम छान पडतो कटोरीची याला. तर बघा, दुसरं पण आपण सेम असंच रेडी करून घ्यायचं आहे.
तर बघा दुसरं पण रेडी करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 अस्तरचे भाग घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती अशी एका बाजूने टीप मारून घ्यायची आहे थोडीशी किंचित, कारण आपण जी वरच्या भागाला टीप मारून घेतलेली आहे म्हणजे उलटसुलट गळा करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या एका बाजूने अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि जी हुक आणि हुकपट्टी आहे लूकपट्टी आहे ती अशी आपल्याला लेवल ठेवून घ्यायची आहे वरच्या बाजूने आणि एक खालच्या बाजूने घ्यायची आहे या पद्धतीने. आता याच्यावरती असे आपल्याला लेवल धरून टीप मारायची आहे. तर बघा ही आहे हुकाची बाजू, ज्या हाताने तुमची हुक असेल त्या बाजूने आपल्याला वरून घ्यायचं आहे जी अस्तरची आणि आतमध्ये घ्यायची आहे ढकलून. आणि जी काजाची असती ती आपल्याला खालच्या बाजूने दाबून वरच्या बाजूला घ्यायची असती. तर बघा अशी याच्यावरती दाब टीप द्यायची आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आणि अस्तर आता हे ब्लाऊज लेवल आपल्याला अशी घ्यायची आहे आणि अर्धा इंचाच्या आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे. पक्की टीप मारायची आपल्याला गळ्यावरती या पद्धतीने. तर बघा अशी व्यवस्थित मुडपून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं अस्तरचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्यावाली ही पट्टी तयार झालेली आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये या पद्धतीने. आता इकडची आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि वरतून घ्यायची आहे. तर बघा अशी लेवल घ्यायची आहे जे कोण आपण मुडपून घेतलेली आहे तिकून आणि अर्धा इंच अशी दमाने टीप मारून घ्यायची आहे आणि धागे वगैरे कट करायचे आहे. आणि त्याच्यानंतर आता ही आपल्याला लेवल घ्यायची आहे, या लेवलने घ्यायची आपल्याला अशी मुडपून घ्यायची आहे अर्धा 1 इंच आणि याच्यावरती अशी टीप मारायची, म्हणजे ही झाली आपली हुका घालाची पट्टी. तर बघा पक्की वरून करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे, मध्ये आतमधून ढकलून घ्यायचं आहे कापड जे आणि व्यवस्थित लेवल घ्यायची आहे आणि उरलेलं ब्लाऊज अस्तरचं कापड कट करून घ्यायचं आणि एकूण पण एक टीप मारून घ्यावं लगेच, आपण नाही मारली तरी पण चालतं. तर बघा उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित रेडी झालेला आहे दोन्ही भाग. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी लेवल बघून घ्यायची आहे. तर बघा आपली लेवल व्यवस्थित आहे, लेवल नसली थोडीफार खालीवर असली तर आपल्याला याच्यावरती टीप मारू म्हणजे थोडंसं कट मारून घ्यायचं आहे. तर बघा हे जे आपण हुकलूकपट्टीला टीप मारून घेतली तशी आपल्याला काठाला थोडीशी टीप मारून घ्यायची आहे आणि लेवल ठेवून घ्यायची आहे वरच्या बाजूने आणि अर्धा इंच असं टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा टीप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि अस्ताचं कापड जे थोडंसं उरलेलं आहे ते कट करायचं. त्याच्यानंतर असं उलटं भाग करायचा आहे आणि त्याच्यावरती दाब टीप मारायची आहे आणि मग आता आपल्याला अशी लेवल आतमध्ये ढकलायची आहे आणि थोडंसं कापड मुडपून अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा ही झाली आपल्यावाली पट्टी कंबराची, म्हणजे कंबरपट्टी पण म्हणू शकता किंवा समोरच्या पार्टला टीप जी मारतो आपण तशी टीप मारून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित टीप मारून झालेली आहे. इकडच्या साईडची पण सेम आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपली लेवल आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज समोरचं रेडी होईल. तर बघा दोन्ही बाजूची रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जे खडूनी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊ, म्हणजे खडूनी हे केलेलं आहे हुका घालण्यासाठी लुकपट्टी तयार झालेली आहे. तर बघा आता आपल्याला पाठीमागचा भाग रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा याची उंची मी 16 घेतलेली आहे आणि घडी घेतलेली आहे 11.5ची आणि इथं शोल्डर घेतलेला आहे 6चं आणि मोंढा घेतलेला आहे 6चा. तर बघा मी याची कटिंग पण तुम्हाला दाखवलेली आहे, तरी पण मी तुम्हाला परत ही पाठीमागचा भाग दाखवत आहे. तर बघा इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे गोलातले दंड. तर बघा इथं 2.5 गळा घेतलेला आहे, अंगाळ्याची उंची घेतलेली आहे, तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी उंची घेऊ शकता. तरी इथं मी 12.5ची उंची घेतलेली आहे. इथं घेतलेलं आहे 3 इंच बॉक्स करून घेतलेला आहे आणि गळ्याला असा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा याची कटिंग मी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर बघा हे शिवलेस ब्लाऊज आहे आणि एकदम सुंदर असं आलेलं आहे. तर बघा 1 ते 1.5 इंच इथं बाहेर घ्यायचं आहे आपल्याला. आता जशी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तसं आता आपल्याला हे गळा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही गळा कमी जास्त करू शकता आणि आकार पण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असं कट झाल्याच्यानंतर तर बघा तुम्ही याला कॅनव्हास पण वापरू शकता, मी कॅनव्हास नाही वापरलेला याला. तर बघा आपला गळा असा रेडी झालेला आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती या अस्तरचा भाग जो कट करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्याला पिना पॅक करायचे आहे. तर बघा मी पिना पॅक करून घेतलेलं कारण खूप सिल्की कापड आहे तर सरकतं इकडं तिकडं. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तिथं कोपरा आलेला आहे, तिथं सुयाची खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत आपल्याला अशी टिप मारून घ्यायची. तर बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की जिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुयाची खाली ठेवून घ्यायची आहे, कारण याचे कोपरे व्यवस्थित येण्याची म्हणजे खूप असे सुंदर असे गळ्याचे कोपरे तयार होते. तर बघा त्याच्यानंतर अशी टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि त्याच्यानंतर आता पिना ह्या वगैरे काढून घ्यायचे आपल्याला आणि अस्तर लेवल आता हे आतमधलं गाळ्याचं कापड कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसाचं. तर बघा त्याच्यानंतर आता याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे म्हणजे पलटल्याच्यानंतर खेचल्यावानी होत नाही. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते.
तर बघा पिना काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हे आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अस्तर लेवल करून घ्यायचं व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला अशी काठोकाठ आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी व्यवस्थित आपल्याला अस्तर लेवल असं करून घ्यायचं आहे कापड हाताने आणि याच्यावरती काठोकाठ टिप मारीत चालायची आहे पूर्ण गळ्याला. तर बघा तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी प्रयत्न करीन कुठं चुकतं किंवा काय. तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणता कटिंग आवडेल ती पण मला नक्की सांगा आणि कोणते गळा बघायला आवडेल किंवा कटिंग आवडेल ते पण मला नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करीन तुम्हाला सांगण्याचा. तर बघा त्याच्यानंतर गळ्याला टिप मारून झाल्याच्यानंतर अस्तर असं उलटं भाग करून घ्यायचा आहे आणि अस्तर लेवल पूर्ण याच्यावरती ब्लाऊजवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण टिप मारून झाल्याच्यानंतर आता ब्लाऊज अस्तर जे आहे अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊजचं व्यवस्थित काठोकाठ. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्यानंतर तर बघा आपला व्यवस्थित असा गळा पाठीमागचा तयार झालेला आहे. तर याच्यावरती आपल्याला परत एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदम सिल्की कापड आहे आणि मी कॅनव्हास पण नाही घातलेला, तुम्ही कॅनव्हास पण घालू शकता याच्यामध्ये. तर याच्यावरती तर बघा टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित याच्यावरती परत डबल. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि तिरकी अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीकडची अशी टिपा मारून घेतलेल्या आहे. आता आपल्याला घ्यायची आहे कंबरपट्टी लावून. तर बघा 1.5 ते 2 इंचाची आपल्याला कंबरपट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अशी आपल्याला वरतून अशी ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच असं आपल्याला दाबीत चालायचं या पद्धतीने. तर बघा अशी दाबून घेतल्याच्यानंतर आता धागे वगैरे कट करायचे आहे आणि असं सोयीचं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. दाबटीप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ही ब्लाऊज पीसाचं जे अस्तरचं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे. थोडंसं असं आपल्याला अस्तर लेवल असं ब्लाऊज पीस लेवल आपल्याला असे टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर थोडंसं मुडपायचं आहे आतमध्ये आणि आता आपल्याला अशी टिप मारी चालायची आहे. तर बघा आपल्याला ही कंबरपट्टी पण रेडी झालेली आहे लावून. तर बघा आपल्याला हे कपडे कट करायचं आहे धागे वगैरे. तर बघा कंबरपट्टी लावून झाल्याच्यानंतर एकदम सुंदर असा आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. तर बघा आता आपण हे आता समोरचा पार्ट घेतलेला आहे तो आता आपल्याला याच्यावरती जोडून घ्यायचा आहे. तर बघा पहिले आपल्याला असं लेवल घ्यायची आहे, थोडीशी अशी टिप मारायची आहे किंचित. तर बघा व्यवस्थित अशी किंचित टिप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सोयीच्या भागाचा नंतर उलटं करायचं आहे आणि अर्धा इंच अशी टिप मारायची आहे. तर बघा असं व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे गळ्याच्या बाजूने आणि टिप मारायची अस्तर अर्धा इंच अशी. तर बघा अशी अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे. इथं पक्की टिप मारायची आहे आणि परत अजून एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली पक्की टिप होती आणि अशी खुलत पण नाही. तर बघा अशी दोन्हीकडचे पण असंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इकडची साईडची पण आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडच्या टिपा मारून झालेल्या आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला ही लेवल बघायची आहे, दोन्ही शोल्डर आपले व्यवस्थित बरोबर आहे का. तर बघा दोन्ही व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर इकडचा भाग पण आपल्याला बघून घ्यायचा आहे, खालीवर असला तर आपला जो जास्तीचा असला तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं थोडासा जास्तीचा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा तर इकडचा पण आपण रेडी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे, असं आपल्याला तिरकं कट करायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं 1 इंचाची पट्टी आपल्याला अशी तिरक्या कट करायची आहे. तर बघा व्यवस्थित अशा 4 मी तयार करून घेतलेल्या आहेत दोन्हीकडच्या 2 भागाला, जे आपल्याला मोंढ्याला जोडून घ्यायचे आहे. तर बघा अशा टिप जोडून घ्यायचे आहे, धागे वगैरे कट करायचे आहे. तर बघा ज्याचे जे टोकं आहे टोकं विदाऊट आपल्याला असे ठेवायचे आहे आणि टिप मारायची आहे, कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपली पट्टी तयार झालेली आहे 1 इंचाची. तर बघा एका साईडने अशी थोडीशी मुडपून घ्यायची आहे किंचित आणि काठोकाठ टिप मारायची आहे एका साईडने. तर बघा एका साईडने अशी टिप मारल्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारल्याच्यानंतर आता धागे वगैरे कट करायचे आहे आणि घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीस. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे जो इकडचा खुला भाग आहे मोंढ्याचा, तर आपल्याला अशी तिकडून टिप मारायची आहे, कारण हे आहे शिवलेसचं ब्लाऊज, त्याच्यामुळं आपल्याला इथं बाही वगैरे आपल्याला लावायची नाही आहे. तर बघा शिवलेसचं ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. मी याची कटिंग पण टाकलेली आहे, शिवून पण तुम्हाला दाखवलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. तर बघा आता आपल्याला अशी पूर्ण याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये ढकलायला किंवा
एकदम सोपं जातं, म्हणजे खेचल्यावाने होत नाही. तर बघा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते गळ्याला पण आणि या पद्धतीने. तर बघा आता आपल्याला पूर्ण असं आतमध्ये ढकलायचं आहे, पूर्ण लेवल घ्यायची आहे आणि याच्यावरती अशी काठोकाठ आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा पूर्ण असं आतमध्ये घ्यायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायची. तर बघा आता पूर्ण याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशीच धरून अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने. तर बघा आपलं एकदम सुंदर असं शोल्डर पण एकदम व्यवस्थित आलेलं आहे, खाली वर पण नाही झालेली आहे आणि अजिबात नाही, एकदम सुंदर असं झालेलं आहे. तर बघा अशी पूर्ण याच्यावरती आता आपलीवाली टिप मारून झालेली आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित टिप मारून झालेली आहे. याच्यावरती आपल्याला परत अजून एक टिप मारून घ्यायची आहे. तर बघा परत अशी टिप मारायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली लेवल येते. तर बघा परत मी अशी एक टिप मारून घेतलेली आहे, गळ्याला पण 2 मारलेले आहे आणि इकडून पण 2 मारून घेतलेला आहे. तर बघा व्यवस्थित असं रेडी झालेली, इकडचा पण भाग आपल्याला तसंच रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही भाग आपले व्यवस्थित रेडी झालेले आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर पण आपले एकदम सुंदर आलेले आहे, दोन्हीकडचे पण एकदम लेवल आलेले आहे, एक कमी नाही जास्त नाही. तर बघा या पद्धतीने. तर बघू शकता एकदम सुंदर असे आलेले आहे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला करून घ्यायची आहे फिटिंग. तर बघा अशी लेवल करून घ्यायची आहे. पहिले आपल्याला अशी या वरतून एक टीप मारायची आहे, म्हणजे धागे वगैरे निघत नाही. तर बघा एकदम काठोकाठ आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आणि आता उलटी बाजू करून घ्यायची आहे आपल्याला आणि एकूण पहिले एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. अर्धा इंच अशी नाही मारली तरी पण चालेल, डायरेक्ट तुम्ही फिटिंगची पण टीप मारून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित फिनिशिंग येते, धागे वगैरे पण अजिबात दिसत नाही. तर बघा तिकडच्या साईडने पण सेम आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. तर बघा इकडून पण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला फिटिंगची टिप मारायची आहे. तर बघा याची 10 वरती फिटिंग आहे, हे 40 साईजचं आहे. तर बघा 10 इंचावरती आपल्याला अशी खडूने मार्किंग करायची आहे, इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडने पण. इकडची बाजू ही सोडून द्यायची आहे, 1 इंचाची जी पट्टी आहे तिथून आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे आणि इकडून अशी ही अशी खडूने मार्किंग करायची आहे. तर बघा दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आहे आणि पूर्ण आता आपल्याला कंबर असं मोजून घ्यायचं आहे. तर पूर्ण आता आपल्याला कंबर तुम्ही ब्लाऊजला पण पूर्ण ब्लाऊज लावून घेऊ शकता किंवा टेपनी पण मोजून घेऊ शकता. तर बघा हे आता आपलं कंबर आहे. तर बघा आपलं 35.5 कंबर आहे. तर बघा त्याच्यानंतर आता जेवढा भाग उरलेला आहे तेवढा आपल्याला 35 कंबर आहे याचंवालं. तर बघा 35 कंबरच्या नंतर आता इथं आपल्याला असे 4 भाग करायचे आहे या पद्धतीने आणि मोजून घ्यायचे आपल्याला हे किती भरतं. तर बघा हे पावणे 1 भरत आहे. तर बघा त्याच्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे इकडच्या साईडने आणि खडूने मार्किंग करायची आहे आणि लाईन मारून घ्यायची अशी या पद्धतीने सरळ दोन्हीकडच्या भागाने पण आणि त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायच्या आहे. आता पक्के 2 किंवा 3 तुम्ही याच्यावरती टिपा मारून घेऊ शकता. तर बघा अशा टिपा मारून घ्यायच्या. इथं आपल्याला पक्की टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे निघणार नाही असा धागा. आणि इकडची पण आपल्याला लेवल धरून इथं पण पक्की टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथं एक टिप मारायची आहे आणि परत आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती मी 2 किंवा 3 टिपा मारून घेणार आहे. तर इकडच्या साईडची पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर असं आता रेडी झालेलं आहे टिपा मारून. तर बघा पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झालेलं आहे, एकदम सुंदर असं. समोरचा पण गळा एकदम रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक शेअर